नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. तिथे एक कोर्स मी लॉन्च केलेला आहे. त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि हा लेसन नंबर 36 आहे, ज्याचं टायटल आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. तर आपण सुरुवात करूया लेसन नंबर 36 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सला. सुरुवातीला आपण मीनिंग समजून घेणार आहोत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा. मीनिंग ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कशाला म्हणायचं? म्हणजे कंजंक्शन म्हणजे जे जॉइनिंग वर्ड्स असतात, जे कनेक्ट करतात दोन शब्दांना किंवा फ्रेजेसला किंवा क्लॉजेसला किंवा सेंटेन्सेसला. तर आपण समजून घेऊया याचा अर्थ. A coordinating conjunction is a word that joins two or more words, phrases or independent clauses म्हटलंय डिपेंडंट नाही that are grammatically equal or similar. म्हणजे इथे काय आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग फक्त इंडिपेंडंट क्लॉजेसला कनेक्ट करण्यासाठी होतो. वर्ड्स तर आहेच, त्यानंतर फ्रेजेस आहे आणि त्यानंतर इंडिपेंडंट क्लॉजेसला. आणि त्यानंतर बघा दीज कंजंक्शन्स कनेक्ट आयडियाज ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स इन अ सेंटेन्स. म्हणजे ज्या आयडियाज इक्वल लेवलच्या आहेत, इक्वली इम्पॉर्टंट आहेत, त्याचसाठी याला कनेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे आपण आता उपयोग बघूया. इथे आपण अर्थ बघितला, त्याचे उपयोग बघा. युसेजेस ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स टू जॉइन टू सिमिलर वर्ड्स. सारखे शब्द जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. ही इज स्ट्रॉंग अँड हेल्दी. स्ट्रॉंग आणि हेल्दी हे सिमिलर लेवलचे वर्ड्स आहेत, त्यांना कनेक्ट करण्यासाठी वापरलं इथे काय अँड. अँड झालं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, याचा पहिला उपयोग. सेकंड, टू कंबाईन फ्रेजेस. फ्रेजेसला एकत्र करण्यासाठी. वी वेंट टू द पार्क अँड प्लेड फुटबॉल. आता इथं वी वेंट टू द पार्क आणि प्लेड फुटबॉल याला कनेक्ट करण्यासाठी कशाचा उपयोग केलाय अँडचा, फ्रेजेसला कनेक्ट करण्यासाठी. त्यानंतर बघा टू कनेक्ट टू इंडिपेंडंट क्लॉजेस. शी वॉज टायर्ड बट शी कंटिन्यूड वर्किंग. आता शी वॉज टायर्ड आणि शी कंटिन्यूड वर्किंग या दोन्हींचं इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत आणि सारख्या लेवलच्या आहेत. ग्रामॅटिकली ते जर तुम्ही बघितलं तर सेम लेवलला आहेत. इथे अगोदर जर बघितलं तुम्ही, इथे काय दिलंय बघा, ग्रामॅटिकली इक्वल ऑर सिमिलर, आणि दोन्ही त्याच पद्धतीनं आहेत. हाही सिंपल पास्ट टेन्स आहे, हाही सिंपल पास्ट टेन्स आहे ग्रामॅटिकल बघितलं तर. म्हणून बट झालं इथे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यानंतर टू शो कॉन्ट्रास्ट, चॉईस, रिझन और रिझल्ट बिटवीन आयडियाज हे दाखवण्यासाठी देखील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग केला जातो. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले आहेत बघा. 7 common coordinating conjunctions. You can remember them using the acronym. Acronym काय आहे? FANBOYS. FANBOYS. हे लक्षात ठेवायचं. FANBOYS म्हटलं की all these are coordinating conjunctions. मग F stands for. F म्हणजे for, A म्हणजे and, N म्हणजे nor, B म्हणजे but, O म्हणजे or, Y म्हणजे yet आणि S म्हणजे so. म्हणून याचं फॅनबॉईज असं याचं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे, ॲक्रोनिम केलेलं आहे लक्षात ठेवण्यासाठी. दीज आर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. हे सगळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. आता याचे आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. बघा काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. नंबर 1, आय वॉन्ट टू प्ले बट आय हॅव होमवर्क टू फिनिश. दोन क्लॉजेस कनेक्ट केले कशानं? बटना. त्यानंतर म्हणजे इथे कॉन्ट्रास्ट दिसतोय आपल्याला, लक्षात घ्या. शी बॉट ऍपल्स अँड ऑरेंजेस. ऍपल्स आणि ऑरेंजेस या शब्दांना जोडलंय आणि यू कॅन टेक टी और कॉफी. टी आणि कॉफीला इथे जोडलंय ऑन. ही डिडंट स्पीक नॉट डीड ही लुक अप. इथे देखील या दोन इंडिपेंडंट क्लॉजेसला जोडण्याचं काम केलेलं आहे नॉरनं. इट वॉज रेनिंग सो वी स्टेड इनसाइड. इथे देखील कनेक्ट केलं या क्लॉजेसला. हे सो झालं इथे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. दे आर पुअर येट दे आर हॅपी. इथे देखील या दोन याला कनेक्ट केलंय, दे आर पुअर आणि दे आर हॅपीला येटने. त्यानंतर नंबर 7, ही स्टेड अप लेट फॉर ही हॅड अन एक्झाम.
म्हणजे इथे देखील कनेक्ट केलं या दोन्हींना कशाने तर फॉरनं. आणि नंबर 8 बघा, आय विल सिंग अँड डान्स ॲट द फंक्शन. सिंग आणि डान्स याला कनेक्ट केलंय अँडने. आणि वी कॅन गो टू द झू ऑर द म्युझियम. द झू आणि द म्युझियमला कनेक्ट केलंय ऑरने. म्हणजे या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये जे काय कंजंक्शन्स यूज केलेले आहेत ते सगळे कुठले आहेत तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सेशन मध्ये आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ काय, त्याचा उपयोग काय, त्याचे युसेजेस काय, ते कसे लक्षात ठेवायचे, फॅनबॉयचा अर्थ समजून घेतला आणि त्याचे आपण इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहे, जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट इथे क्लिअर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये यावरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं क्लॉजेस हा टॉपिक समजवून घेण्यासाठी, ज्यावर मी सेपरेट व्हिडिओ सेशन्स घेतलेले आहे. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन.